आवाज जनतेचा। भारतवर्षातील मराठी कला क्षेत्रातील अग्रणी असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे नुकतेच संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामले आणि विश्वास अशोक खांडे यांच्या उपस्थितीमध्ये महानाट्य संमेलन पार पडले। या नाट्य संमेलनाला वाशिम जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून अभा मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाचे लोकनियुक्त सदस्य नंदकिशोर कव्हळकर, उज्ज्वल देशमुख आणि कारंजा शाखेचे अध्यक्ष प्रमोद जिरापुरे उपस्थित होते। या नाट्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष रामसाहेब शिंदे हे आवर्जून उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीतच अभा मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य नंदकिशोर कव्हळकर यांनी कारंजा शाखेची स्थापना झाल्यापासून आस्थागायत पर्यंत कारंजा या वैभव संपन्न सांस्कृतिक कलानगरीत नाट्यगृह न मिळाल्याबाबत खंत व्यक्त केली। कारंजा नगरीला नाट्यगृह मंजूर करण्याची गेल्या 10 वर्षांची मागणी रेटून धरली। त्या विषयावर बोलताना महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष रामसाहेब शिंदे यांनी सांगितले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित सांस्कृतिक मंत्र्यांमार्फत कारंजा लाड येथील नाट्यगृहाला लवकरच मंजुरी मिळवून देऊ। महाराष्ट्रातील एकूण 92 नाट्यगृह संकुलाचा आढावा घेऊन काही ठिकाणी नव्यानं नाट्यगृह देण्यात येतील, तर काही ठिकाणी नाट्यगृह दुरुस्ती, डागडुजी आणि रंगरंगोटीचं काम पूर्णत्वास नेऊन सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। त्यांनी दिलेल्या आश्वासनाबाबत नंदकिशोर कव्हळकर यांनी विधान परिषदेचे अध्यक्ष रामसाहेब शिंदे तथा नाट्य परिषदेचे आभार मानलेत। वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।